पुढच्या बातमीकडे वळूयात। संजय राऊतांकडून सामनातील रोखठोक मधून खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आला। शिंदे समाधी अवस्थेकडे पोहोचलेत असं शिवसेनेच्या आमदारानं विमान प्रवासामध्ये आपल्याला सांगितल्याचं राऊतांनी सामनातून म्हटलेलं आहे। मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे समाधी अवस्थेमध्ये असल्याचं शिवसेनेच्या आमदारानं सांगितलं। असा खळबळजनक गौप्यस्फोट सामनातून करण्यात आलाय। पक्षातील फोन टॅप केले जात असल्याचाही शिंदेंना संशय असल्याचा दावा सामनातून करण्यात आलाय। शिंदेंबाबत राऊतांचा सामनातून मोठा दावा। शिंदे गटाचे एक त्यातल्या त्यात बरे आमदार विमान प्रवासात भेटले। त्यांनी त्याही पुढची माहिती देऊन गोंधळ वाढवला। शिंदेंचा आमदार शिंदे हे स्वतःला अपमानित केल्याच्या दुःखातून बाहेर पडायला तयार नाहीत। 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात शिंदे आणि फडणवीस यांची तोंड 2 दिशांना होती। आता फडणवीस त्याचे उपटे काढत आहेत, कारण शिंदे यांच्या हातामध्ये काहीच राहिलं नाही। राऊत मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळालं नाही, याच दुखवट्यात शिंदे अजून आहेत काय? शिंदेंचा आमदार ते त्याच्याही पलीकडच्या समाधी अवस्थेकडे पोहोचले आहेत आणि शून्यात पोहोचलेत। राऊत शिंदे यांना धक्का बसला आहे काय? शिंदेंचे आमदार ते मनानं कोलमडले आहेत। राऊत का काय झालंय? शिंदेंचा आमदार निवडणुका तुमच्याच नेतृत्वाखाली लढू आणि 2024 नंतरही पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री असाल, चिंता करू नका। निवडणुकीत सडळ हस्ते खर्च करा असं आश्वासन अमित शहा यांनी शिंदे यांना दिलं होतं। शिंदे यांनी प्रचंड पैसा निवडणुकीमध्ये टाकला, पण शहा यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही आणि आपली फसवणूक झाली असं शिंदे यांना वाटतंय। शिंदे आणि त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जात आहेत असं शिंदे यांना खात्रीनं वाटतंय आणि दिल्लीच्या एजन्सी आपल्या हालचालींवर पाळत ठेवून असल्याचा शिंदे यांना संशय आहे। पण शिंदे यांची आता पुरती कोंडी झाली आहे। काय निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारखं बाजूला केलं, पण एकनाथ शिंदेचा आपण चेहरा पाहिला असेल, ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणता, त्यांचा वावर म्हणतो, तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत। त्या धक्क्यातून ते सावरलेले नाही। आणि दुसरं म्हणजे बीजेपीने दिलेला शब्द पाळला नाही अमित शहाने, दुसरा धक्का। दुसऱ्यांच्या घरात डोकवण्यापेक्षा, दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन प्रसाद खाण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची लायकी आणि स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःचं स्थान आणि स्वतःच्या मालकाच्या पक्षामध्ये अजून किती काळ राहणार, याबद्दल थोडा संजय राजाराम राऊतनी महाराष्ट्राला आता उत्तर दिलं पाहिजे। शिंदेंच्या 20 ते 25 आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण आहे आणि त्यांच्या सांगण्यावरून शिंदेंचे 20 ते 25 आमदार सुरतला गेल्याचं राऊतांनी म्हटलंय। तर राऊतांचं वक्तव्य हास्यास्पद असल्याची टीका योगेश कदम यांनी केली आहे। शिंदे गटातल्या किमान 20 ते 25 आमदारांच्या गटावर देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण नियंत्रण आहे, कारण हे 20-25 लोक जे आहेत हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले, एकनाथ शिंदेसाठी नाही। आणि आजही त्यांच्यावर कंट्रोल हे फडणवीसांचाच आहे आणि उरलेले लोक आहेत ते चलबिचल आहेत, चंचल आहेत। हास्यास्पद आहे। आमचे आमदार, आम्ही सत्तेमध्ये आहोत, आज सन्माननीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, ह्यासाठी सर्व आमदारांची एकजूट महत्त्वाची आहे आणि ती एकजूट आम्हाला महाराष्ट्राला पाहायला मिळते। त्यामुळे आमच्या आमदारांच्या बद्दल आम्हाला शंका नाही। किंबहुना जे उबाटाचे आमदार आहेत, मागे देखील आम्ही म्हटलं होतं की ह्यापैकी अनेक आमदार हे आज आमच्या संपर्कामध्ये देखील आहेत। तर झोपेचं सोंग घेऊन सामनातील बातम्या केल्याची टीका रामदास कदमांनी केली आहे। झोपलेल्याला आपण जागा करू शकतो, झोपेचं सोंग घेतलं जागा करू शकत नाही। म्हणून सामन्यामध्ये बातम्या दिलेल्या आहेत ना, ह्या झोपेचं सोंग घेऊन बातम्या दिलेल्या आहेत, ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही। शिवसेना ही कदापि फुटणार नाही आणि काही आमदार भाजपमधून देखील त्यांनी निवडून आणले आमचे, असं सख्य म्हणून देशामध्ये कुठे पाहायला मिळणार नाही। आता हे सख्य कोणाला बघवत नाहीत आणि म्हणून कुठेतरी दोघांमध्ये मतभेद निर्माण होतात का? त्यांचा फक्त हेतू एकच आहे की देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदेजी याच्यामध्ये मतभेद कसे निर्माण होतील आणि आपल्याला काय राजकीय पोळी भाजून घेता येईल का, त्यामुळं असा हा बालिश प्रयत्न असं मी म्हणेन। मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं मातोश्रीवर काळी जादू केली जातीये असा टोला नितेश राणेंनी सामनातील रोखठोकवरून लगावलाय। तर फडणवीस सध्या वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत असा सवाल करत राऊतांनी पलटवार केलाय। मुख्यमंत्री पद न मिळालं एकनाथ शिंदेंचं काय होतंय किंवा दुसऱ्यांच्या घरात काय होतं पेक्षा मातोश्रीमध्ये मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे किती लिंबू
फोडले जात आहेत, किती काळाची दादू केली जाते आहे, किती उपवास ठेवले जात आहेत, त्याबद्दल पण थोडं लेख लिहा ना. काळी जादू म्हणताय ना, देवेंद्र फडणवीस सध्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी राहायला का जात नाही याचं उत्तर या काळी जादूवाल्याने द्यावं. कळलं? माझ्या नादाला लागू नका. फोन टॅप संदर्भात राऊतांना आकाशवाणी झाली का असा सवाल करत योगेश कदमांनी राऊतांवर टीका केली आहे.